नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आज 3 वाजल्यापासून सकाळचे रुटीनला सुरुवात झालेली, पहाटे 3ला। तर इथं मी सगळा रॅकवरचा पसारा काढून घेतलाय, कारण का ते तुम्हाला शेअर करते समोर। तर ताईंनो, आपण जर आपल्या मनाने जर काही ठरवलं तर 100% आपण ते करू शकतो। म्हणजे मी रात्रीने झोपण्याच्या वेळी अवश्य माझ्या माइंडला सांगून ठेवलं होतं की भाऊ तुला सकाळी 3 वाजता किंवा 4:30ला उठायचंय। तर त्यांनी बरोबर आपण जे ठरतो ना तेच होतं आपल्या जीवनामध्ये। हे माझा स्वतःचा अनुभव आहे। मी रात्री ठरवलं की मी सकाळी 3ला उठणार म्हणजे उठणार, तर 3 वाजायला 1 मिनिट बाकी असतानाच माझ्या माइंडने मला उठवलं। ना कोणता अलार्म ना कोणतं काही। तर उठले आणि लगेच सकाळच्या जे काही काम करायचं होतं ते पटकन ठरवून घेतलं। सगळा पसारा रिकामा केला आणि हे पहा खिडकीमध्ये जाळ्या वगैरे झालेल्या आहेत। तर हे सगळं मला 10 वाजेपर्यंत आवरायचं होतं ताईंनो। त्यामुळं फास्ट सकाळी उठले आणि पहिलं मी ते अंघोळीच्या आधी सगळे कामं आवरून घेतले। कारण खकाण्याचे फ्रीज वगैरे पुसून घेतलं, स्वच्छ केलं आणि त्यानंतर माझं जे काही आहे सकाळचं स्वयंपाक करून घेतल्याच्या नंतर राहिलेली क्लिनिंग करणार होते मी। का तर ज्याचे त्याचे डब्बे भरून देणं। तर इथं पहा मी मस्तपैकी केससुद्धा धुवून घेतले, कारण खकाण्याचे सगळे कामं मी दिवस उगायच्या आतमध्ये आवरले होते। इथं छानपैकी चहा ठेवलाय। तर चहा होईपर्यंत कणिक भिजवून घेते। मला करायची होती ताकातली भेंडी आणि आपली मस्तपैकी मटकी। तर हे 2 रेसिपी करून पोळ्यासुद्धा करून घ्यायच्या होत्या। तर हे सगळं 6:30ला आवरलं होतं माझं। सगळ्यांचे डब्बे भरून दिले आणि मग नंतर कामाला सुरुवात करायची होती। मुलं शाळेत जायच्या आधी सगळा पसारा वरती न्यायचा होता मला, कारण एकटींनी 1 चक्कर मारण्याच्या ऐवजी तिघं असेल तर अर्धा काम होऊन जातं। म्हणजे 3 चक्रा मारल्या की सगळा पसारा वरती गेला तिघांनी। तर मी एकटी असते तर दिवसभर खूपच बोर झाले असते। त्यामुळे मुलं होते तोपर्यंत मला हे सगळे कामं आवरून घ्यायचे होते आणि त्यांना येऊपर्यंत आज शनिवार होता म्हणून सगळा पसारा मी घासून घेणार होते। मग परत रिटर्न ते आणायला येणार होते असं। तर ताईंनो, आपण जर खरंच मनाने ठरवलं तर प्रत्येक गोष्ट करू शकतो आणि स्वच्छता ही गरजेचीच आहे। आता गुरुचरित्र पारायणाला बसायचे म्हणून मी सगळं स्वच्छ घासून घेतलंय। नंतर थोडेफार कपडे वगैरे आवरून घेणार। तर इथं पहा आता सकाळी स्वराजची 8:30ला शाळा असती, तोपर्यंतच मी सकाळी पसारावरती न्यायचं नियोजन केलं। म्हणजे दीदी आली आणि तो पण आला, पसारावरती नेऊन ठेवला। तर मंदिरसुद्धा साफ करून घेतलं, कारण मंदिरात पण अशा डिझाईनचं तर ताईंनो तुम्हाला सांगेल की घेऊच नका मंदिर। खूपच त्रास होतो, कारण हा सगळा जर खकाना आहे ना सगळा त्या डिझाईनमध्ये जातो आणि खूप बोर होतं पुसायला। आणि नाही पुसलं तर वेगळंच वाटतं, कारण निगेटिव्ह वाटतं तितक्या जाग्यात। त्यापेक्षा दररोज ही अशी नॅपकिन मारली तर जास्त काही होत नाही। पण साधी सिंपलच वस्तू घ्यायला पाहिजे। तर डिझाईनच्या ह्याच्यात खूप त्रास होतो ताईंनो। तर इथं पहा मंदिर पुसूपर्यंत माझं लगेच देव मी उजळून घेतले होते, कारण आधीच देव उजळून छान कोरडे करायला ठेवले। देवपूजा झाली। इथं पहा वरती मी सगळे लेकरं येऊपर्यंत माझं पसारा घासण्याचं नियोजन चालू होतं। तर पसारा घासून का घेतला ते सांगते की पुसण्यात तेवढाच टाईम जातो आणि घासण्यात तेवढाच टाईम जातो। चला म्हणलं वरती सगळं छान आहे, वाळू घालायला पण आणि पाणी पण आहे। त्यामुळं सकाळी फास्टमध्ये सगळे कामं हे 10 वाजेपर्यंत आवरले होते माझे। पण ते मस्त म्हणतं 10 वाजेपर्यंत, पण नंतर कपडे धुवायचे राहिले होते, परत आणखीन स्वयंपाक झालता, जेवण राहिले होते, भरपूर सारे कामं होते। पण हे कसं उन्हाच्या आधी झालं म्हणजे दुसरे कामं उरकतात। आता याचं कसं आहे, हे सगळे कोरडे करायचे, नंतर यातलं सगळं सामान ज्याच्यातली त्यात ठेवून द्यायचं। आणि आपण बायकांचं कसं आहे, जर का आपण ठरवलं ना तर 1 तासाचं काम अर्ध्या तासात सुद्धा करू शकतो, कारण फक्त ते आपल्या मनात पाहिजे। तसंच माझ्या मनात आलं होतं रात्री की हे काम मला लवकरच करायचंय, कारण जर का नाही केलं तर परत आता सप्ताहामध्ये काय होणार, मला सकाळ संध्याकाळ केंद्रात जायचं आणि जिथली तिथं स्वच्छ घरात असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि मी सुद्धा पॉझिटिव्हनीच 7 वाजता आपल्या केंद्रात जाऊन पारायणाला बसणं किंवा तिथली प्रहरीची सेवा, तिथले भरपूर साऱ्या सेवा असतात। आता 7 दिवस केंद्रामध्ये आपला सप्ताह म्हणल्यावर आपण तिथं थांबणं गरजेचंच असतं। त्यामुळं मी आधीच हे नियोजन चालू केलं कामाचं। आता राहिलेत फक्त कपडे 2 दिवसात काय धुवून टाकल।
तर मी गुरुचरित्र पारायणाला बसण्यासाठी खूप उत्सुकता आहे माझ्या मनी. असं वाटतं की कधी सप्ताह चालू होईल कधी नाही असं माझ्या मनात येतंय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला पण वाटतंय का गुरुचरित्र पारायणाला बसावं? तर स्वामींना एकच माझी प्रार्थना की माझ्याकडून ह्याही वर्षी दरवर्षीप्रमाणे तुम्ही माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घ्यावं आणि मी नक्कीच गुरुचरित्र पारायणाला बसण्यासाठी खूप उत्सुकता आहे आणि खूप छोटे-छोटे अनुभव येतात गुरुचरित्र पारायण केल्यावर ताईंनो. मी तर बाबा बसणार आहे, तुम्ही सुद्धा बसा असं मी तुम्हाला सांगते. तर इथं पहा सगळा पसारा मुलगा आलाय त्याने राहिलेलं जे थोडंफार आहे शाळेतून आल्यावर वाळू घातलं आणि घ्यायच्या टायमाला सुद्धा तोच होता खाली कारण शनिवार रविवार काम काढायचे ताईंनो. असं मधात काय होतं आपण एकट्यालाच खूप त्रास होतो आणि मुलं घरी असल्यावर नाही जरी म्हणलं तरी भरपूर कामं करू लागतात. तर इथं ज्या काही छोट्या-छोट्या वस्तू राहिल्या होत्या ते त्याने वाळू घातल्या. नंतर त्यानेच पसारा गोळा करू लागला मला भरपूर. काही नेलाय, काही राहिलाय. मी काही जास्त शूट घेत बसले नाही. शूट घेण्याच्या नादात माझं काय झालं असतं, बरेचसे कामं शिल्लक राहिले असते. तर इथं कपडे धुवून टाकले होते ते सुद्धा वाळलेत. तर चला असा होता आजचा स्वच्छताचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.